योगाने शाळेमध्ये लोकशाहीर श्री त्र्यंबक वामन साबळे आपल्याला गीत सादर करत आहेत. विद्यार्थिनींनो, माझा मामूली कवी गायक कलाकाराचा कार्यक्रम मोगल सर आणि मुख्याध्यापक साहेबांनी ठेवला. याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकारी गुरुजनांचा मी अत्यंत ऋणी आहे. मुखेड तालुक्यातल्या महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि प्राथमिक शिक्षण चोरवड, देऊळगाव दुधाटे, खडी, मोघा, डोंगरगाव, गंगाखेड, औरंगाबाद, मुखेड. मी सोयऱ्याची थोरांचे गाणे 1980 पासून गातोय. महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यात माझे कार्यक्रम झाले. मध्य प्रदेशाच्या शासन मान्य भारत भ्रमण भिक्खू संघ बुद्धोदय टेकडी विद्यापीठात नेलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये माझं कार्य फोटोचं प्रदर्शन केलं. एवढं बोलून मी गायला सुरुवात करतो. ऐका. शिवाजीचे राजे, भीमाचे कायदे गाजले जगामध्ये, अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्रात ते अमर झाले दोघे. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने, सर्व जाती धर्मी अशी त्याने संबंध जोडून प्रेमाने हिंदवी राजे स्थापन केले महाराष्ट्र राज्यामध्ये. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. जगातल्या सुधारित देशांचे कायद्यांचे ग्रंथ वाचून, जगातल्या सुधारित देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून भारताचे संविधान भीमाने लिहिले येऊन जोशमध्ये. अमर झाले दोघे. शिवभीम विघ्नहर्त्यांची, शिवभीम सुखी करत्यांची, शिवभीम लोकतारकांची, महिमा गात्या उपकार करत्यांची. त्र्यंबक वामन साबणे म्हणे बरेच वासमध्ये. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. शिवाजीचे राजे, भीमाचे कायदे गाजले जगामध्ये. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. दुसरं गीत. आपल्या भारताच्या राजमुद्रेत मी लिहिलं आहे. मी कवी आहे. कवी असल्यामुळे मी गाणे लिहितो आणि गायक असल्यामुळे स्वतःचे गाणे गातो. ऐका आपल्या भारताच्या राजमुद्रेचं गीत. भारत देशाची राजमुद्रा ही शोभून दिसते या नोटावर. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कायद्याकल. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. भीमानेच भारताची राज्यघटना लिहिली
दिसते सरकारी कागदपत्रावर. त्या भारी राजाची भारी राजमुद्रा आहे. भारी राजमुद्रेत आहे धम्मचक्र आहे. अशोक बुद्ध धम्म चक्र हे आहे. फिरत आहे हेच जगावर. फिरत आहे हेच जगावर. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. बसवराज असवराज मुद्रेत आहेत. चार सिंह राज मुद्रेत आहेत. चक्र हे आहे सत्यमेव जयते. भारताच्या ब्रीदवाक्यावर. भारताच्या ब्रीदवाक्यावर राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. भीमामुळे शासकीय राजमुद्रा आहे. भीमामुळे शासकीय धम्मचक्र आहे. त्र्यंबक वामन साबणे म्हणे शाळा कॉलेजचा कलाकार. त्र्यंबक वामन साबणे, मी परभणी जिल्ह्यातला शाहीर, शाळा कॉलेजचा कलाकार आहे. माझ्या वडिलांची गरिबी म्हणून मी मराठा मित्राचं त्र्यंबक मुंजाजी कदम तुम्हाला निवडीत घेतलाय. तो आता त्र्यंबक माधव धुमाळ झालाय. याचं ऐकून, त्या मराठा मित्राचं ऐकून मी शाळेला गेलो. पण बाबाने मला बऱ्याचदा शाळेतून काढून लोकांचे ढोर गुरं नाकारले. कारण त्या काळात मागाचे मुलं गरीब लोकांचे ढोर राखत होते. बाबाई मला ढोर राखा ठेवे, गरिबी होती. पण मी मित्राचा ऐकून वचन पाळून, मित्राने माझं वचन घेतलं होतं. मित्राचं ऐकून मी बाबाचं ऐकून सारखे ढोर राखलो नाही. ढोराखोर पळून शाळा जायचं. असं करत करतच मी औरंगाबादचं मिलिंद कॉलेज गाठलं होतं. मिलिंद कॉलेजचे प्रिन्सिपल मला म्हणाले, तू साधारण 11वी पास झाला. मी म्हणलं, साहेब माझ्या वडिलांची गरिबी, बाबाने मला शाळेतून काढून लोकांच्या ढोरं लावल्यामुळे माझं शिक्षण कच्चं झालं आणि 12वीला मला मार्क कमी मिळाले. कमी मार्काने मी 11वी पास झालो. म्हातारपणी थोडं 11वी म्हणायचं 12वी म्हणालो. पण ते म्हणे शासकीय वसतिगृहात तुझा नंबर लागत नाही. तू वसंतराव नाईक कॉलेजमध्ये जाय. शिक्षक मेस चालवतात, त्यांच्या मेसमध्ये राहून शिक. त्यांनी मला चिठी दिली. त्यांची चिठी घेऊन मी प्राचार्य राजाराम राठोड सरांना भेटलो. ती चिठी दाखवली आणि 12वीला ऍडमिशन घेतलं वसंतराव नाईक कॉलेजमध्ये. वसंतराव नाईक महाविद्यालय जालना रोड औरंगाबाद येथे मी 1984 ला असताना कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये माझे प्रिन्सिपल राजाराम राठोड सर मला गाणं म्हणायला लावित होते. विका राजवाडे इतिहासकार आले होते. तेव्हा माझ्या प्रिन्सिपलने मला गाणं म्हणायला लावलं. इतिहासकाराने माझं कौतुक केलं. राजवाडे इतिहासकाराने मला राजाराम राठोड नोकरी दिवले. क्रांती चौक औरंगाबाद येथील पुण्याला नगर ते हायकोर्टाचे वकील नानासाहेब शिंदे मला ते पुरा तुझा स्वभाव बरा दिसतोय. 12वी शिक्षण झाले, तुझी गरिबी आहे. हे शाळाचा कार्यक्रम सोडून दे. कुत्र्यासारखं फिरावं लागतंय. कुठं परवानगी मिळते, कुठं मिळत नाही. 1 पैसा 2 पैसे 3 पैसे 5 पैसे 10 पैसे 4 आणि 8 आणे शिक्षक जमा करून देतात. पुढे लग्न झाल्यास, लेकरं बाळ झाल्यास बजाज कंपनीत नोकरी लावतो. मी हात जोडो साहेब. मी जातीभेद पाहून शाळेचा कलाकार झालो. जातीभेदाने बेकीवाली या थोर पुढच्या काळात इंग्रजाने भारतात 1.5 वर्ष राज्य केलं. आता तर तसे थोर पुढचे नाहीत. आता जर परकीयाचा राजा भारतावर झाला तर भारत लवकर स्वतंत्र होणार नाही. म्हणून मी यशासाठी लढलेल्या थोरांचे गाणे लिहिले ते गातो आणि मुलांना
थोरासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. मुलं जातीभेदी विसरून एकी करून भारताचं स्वातंत्र्य समावतील. विद्यार्थी मी भारताच्या स्वातंत्र्याची काळजी घेतली आणि तुम्हाला थोरांसारखं बनवण्याचा प्रयत्न पासून ते या 2026 पर्यंत गात आहे आणि जिवंत राहिलो तर आणखीन गाणार आहे. माझं वय 71 वर्ष चालू आहे. ऐका. भीमामुळे शासकीय धम्मचक्र आहे. त्र्यंबक वामन साबाने म्हणे शाळा कॉलेजचा कलाकार हे शाळा कॉलेजचा कलाकार. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. भारत देशाची राजमुद्रा ही शोभून दिसते नोटावर. मी गरीब कलाकार आहे, नोट तर नाही, पान आहे, त्याला नोट समजा. भारत देशाची राजमुद्रा ही शोभून दिसते नोटावर. शोभून दिसते नोटावर. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. राजमुद्रा शोभून दिसते सरकारी कागदपत्रावर. वाजवा. शेवटचं गाणं ऐका. विद्यार्थी तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिलात. घराची कळा अंगण दाखवते तसं शाळेची कळा मुख्याध्यापक प्राचार्य मुळे कशी शाळेचं समजते. मी आल्या प्राथमिक शाळेच्या साहेबाला भेटलो, तेही मला चांगलं बोलले. नंतर मोगल सरला भेटलो, तेही चांगलं बोलले. म्हणून मला वाटलं की आदर्श शाळा आहे, आदर्श शिक्षक आहे, आदर्श विद्यार्थिनी आहे. शेवटचं गाणं ऐका. एक संत तारा दुसरे घटनाकार भारताचे झाले बौद्ध थोर. अस्पृश्य म्हणून जरी अपमान झाले तरी चोखोबाने विठ्ठल मिळविले. त्यांचा डळभार होता विठ्ठलावर. भारताचे झाले बौद्ध थोर. त्याने संत नामदेवाला गुरु मानले. ज्ञानदेव नामदेवाने त्यांना आलिंगन दिले. संत चोखामे झाले अमर. भारताचे झाले बौद्ध थोर. विश्वानीवरती सोपान कालीन चोखोबा होते. मुक्ताई जनाई कालीन चोखोबा होते. नरहरी कबीरा होते ते इतर. भारताचे झाले बौद्ध थोर. अस्पृश्य म्हणून जरी अपमान झाले तरी भीमभूचे विद्यार्थी झाले. ज्ञानाचे समुद्र होते आंबेडकर. भारताचे झाले बौद्ध थोर. गांधी राजेंद्र नेहरू कालीन भीम होते. नायडू सयाजी शाहू कालीन भीम होते. अत्रे गायकवाड होते ते इतर.
झाले बौद्ध थोर विठुबाश्रमात जिवंत असताना त्र्यंबकता बने भेटले होते जाना शेगावच्या गजानन बाबाचं दर्शन घेऊन मी शेगावच्या गजानन बाबासारखेच नागपूर जिल्ह्यामध्ये टाकळघाट आश्रम आहे त्या आश्रमचे विठोबा त्यांचे ते जिवंत होते त्यांचं दर्शन घेतलं व्हायला मी सर्व धर्मसमूह लहानपणापासून मला समता आवडते लहानपणापासून मला सर्व जाती धर्मीयाचे लोक सुखी असावेच वाटतात ऐका विठोबाश्रमात जिवंत असताना त्र्यंबकता बने ते भेटले होते त्यांना त्यांचं ऐकून ते बोलले बरं भारताचे झाले बौद्ध थोर शेवटचं चरण 23 जानेवारी 85 ला त्र्यंबक सामने गेले होते टाकळ घाटाला 23 जानेवारी 85 ला त्र्यंबक सामने गेले होते टाकळ घाटाला युक्तुबाच्या आश्रमात ते गेले होते युक्तुबाच्या आश्रमात ते गेले होते युक्तुबाच्या आश्रमात ते गेले होते भारताचे झाले बौद्ध थोर एक संत तार दुसरा घटनाकार भारताचे झाले बौद्ध थोर भारताचे झाले